नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे आहे सकाळी 7:15ची वेळ आणि मी आहे जालन्याच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करत. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं उद्घाटन देखील तिथे केलं. त्याचबरोबर कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, नियोजन अधिकारी, पालकमंत्री यांचे कॅबिन्सचे सुद्धा आज उद्घाटन केले. विशेष म्हणजे पूर्ण प्रशासकीय इमारत ही सोलारवर नेण्याचा मानस आमचा आहे, जेणेकरून आम्ही पर्यावरणाचा ऱ्हासापासून वाचवण्यासाठीचं योगदान यामध्ये देऊ शकतो. माझ्याबरोबर जिल्ह्याचे कलेक्टर आणि माझे सहकारी अर्जुनराव खोतकर आणि सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देखील इथे महायुतीचे आलेले आहेत. आणि आम्ही आता निघत आहोत झेंडा वंदनाच्या प्रांगणाकडे. एक्झॅक्टली 8 वाजता झेंडावंदन करायचं असतं आणि ते करण्यासाठी मी मंचावर जात आहे. शिक्षण केंद्र जालना श्री राजेंद्र बोराडे राखीव पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली हे प्लाटून सुपरन्युमररी विकास आणि हा आहे दुसरा दिवस 2 मे. सकाळपासून पहा माझ्या ऑफिसमध्ये पाय ठेवायला जागा नाही. लहान मुलांपासून छोट्या छोट्या मुलींपासून ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांचे कार्यक्रम. हा कार्यक्रम पण माझ्या बालमित्राचा आहे. त्याच्या बायको होमिओपॅथी डॉक्टर आहे. त्यांच्या क्लिनिकचं उद्घाटन मी आणि नमिता मुंदडा आमदार आहेत त्यांनी केलं. असे प्रत्येकाचे कार्यक्रम घेत घेत दुसरा दिवसही गेला. तुम्हाला दिसतो तो व्हिडिओ 2 मिनिटाचा, 1 मिनिटाचा, 3 मिनिटाचा असतो, पण माझा दिवस 17-18 तासाचा असतो. आज तर थोडी चिडचिड देखील झाली. BP वाढलं होतं, उलटी झाली, तब्येत खराब झाली. रखरखत्या उन्हामध्ये कार्यक्रम. हे पण माझे सरकारी कार्यक्रम होता. हा NLMचा कार्यक्रम होता, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. मी NRLM म्हटले चुकून, कारण तो माझ्या जुन्या मंत्रालयाचा कार्यक्रम होता, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. इतकी गरमी होत होती की कसं तरी लोक असे हवा घेत घेत काम करत होते, भाषण करत होते, पण प्रचंड गर्दी होती. सगळ्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम चांगला यशस्वी केला.
दिवसभरामध्ये एक 10 मिनटं असे होऊ शकतात की अस्वस्थ होतं किंवा काय ही कामं आणतात, काहीतरी करतात, श्वास घेता येत नाही, गर्दी होते, तेच काम म्हणतात. शक्य नाही म्हटलं, नियम सांगितले तरी ऐकत नाहीत. अशा वेळी चिडचिड झाल्यावर एखादं असं छोटंसं लेकरू येतं आणि मन प्रसन्न करून टाकतं. या मुलींची नावं माहिती आहेत का काय? पंकजा आणि प्रीती. किती गोड आहे. असे होते हे 2 दिवस. थोडीशी चिडचिड, थोडीशी धडपड, थोडीशी थकावट आणि खूप सारा आनंद.